यायला आज उशीर झाला, कारण एका ठिकाणी मोठे भंतेजी आज दवाखान्यात गेले. त्यांच्यावाला इंजेक्शन असतं रोजचं, आणि त्यांच्याबरोबर आमचे ते प्रज्ञाबोधी गेले, कारण ते नेहमी कार्यक्रमाला ते जात असतात. त्यांनी स्वीकारलेल्या कार्यक्रमाला त्यांना जाता नाही आलं, म्हणून त्या ठिकाणी मला जावं लागलं. कारण भिक्षूने कुठलाही कार्यक्रम स्वीकारला तर तो कार्यक्रम केला पाहिजे, आणि म्हणून तिथे मला जावं लागलं. मग आपले कार्यक्रम तसेच असतात. 12चा कार्यक्रम, मग पाहुणे येतात, रावळे येतात, येत जात राहते. बरं, तेवढाही कार्यक्रम किती फासू राखला, शेवटचा तर आपल्यात एक ती प्रथाच झाली की हातात दोरे बांधा म्हणून, मग तो बांधण्यात बराचसा वेळ जातो. तर आज आपण छोटासा का होईना छोटासा घेऊ. काल आपण बघितलं होतं सिगाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी तो जो नदीमध्ये उभा राहून दिशेची पूजा करत होता त्याला भगवान बुद्ध सांगतात, आणि ते सिगाल सुत्त पुढे चालू आहे, कारण सिगाल सुत्त खूप मोठं आहे आणि ते सांगतात. तर मग भगवान बुद्ध त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते पूजा कशी करायची तर ते भगवान बुद्ध त्याला सांगतात की विनय आहे की पूजा करायला तो दिशेची पूजा करतो तर दिशामध्ये असं काहीही सापडत नाही, कारण दिशामध्ये कुठल्याही देवाचं अस्तित्व नाहीये, कुठल्याही ईश्वराचं अस्तित्व नाहीये. आणि म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने मग त्यांनी सांगितलं होतं की माणूस वेगवेगळ्या विनय त्याला सांगितले. की पहिली गोष्ट त्याला सांगितलं होतं की ग्रहस्थासाठी काय विनय, की आपण ग्रहस्थ जीवनात राहतो. त्यावेळेस जेव्हा भगवान बुद्धाच्या काळामध्ये ग्रहस्थ करता विनय असेल तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. कारण आता जर आपण बघितलं तर आताच्या परिस्थितीमध्ये आपण घेतलं, शहरी भागात जरी घेतलं तर पुरुषही काम करतो आणि स्त्रीही काम करते. मग त्यावेळेचा ग्रहस्थाचा विनय जशाला तसा तुम्हाला लागू पडेल का? कारण तिच्यामध्ये चेंज केले पाहिजे. त्यावेळेच्या स्त्रीला सांगितलेला विनय आता लागू पडेल का? काही विनय जशाला तसे लागू पडतील, परंतु त्याच्यामध्ये बराचसा फरक होईल. आणि म्हणून आपल्याला धम्म समजावून घेताना येईल की त्या विनयात आणि आताच्या विनयात आपल्याला काही ना काही चेंज करावा लागतील. मग त्यावेळेच्या विनयामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पुरुषांनी, आणि बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस लागू पडतात. दारूचा असेल तर त्यावेळेसही दारू पेत असतील लोक, म्हणून भगवंतांनी सांगितलं ना का 5वं शीलच त्याच्यामध्ये घेतलं की नशापान करू नये म्हणून, म्हणजे त्यावेळेसचे लोक दारू पेत असतील. आजचेही लोक दारू पेतात, फक्त मॉडर्न झाले. कधी कधी त्यावेळेसची लोक कुठेतरी पडत असतील, आता घरात आणून पेत असतील, वेगळा झाला. पण तो घेऊ नये म्हणून ते शील आहे. म्हणून शिगालाला सांगतानाही भगवान बुद्ध सांगतात की विनयामध्ये सर्व आहे. की विनय जर पाळला तर मग विनय कसा पाळायचा, तर आपले आप्त मित्र, आई वडील, नातेवाईक ह्या सगळ्यांना आपण केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे विनय सांगितले की जो ग्रहस्थाचा विनय आपण काल बघितला. आज आपण पाहणार आहे मुलासाठी विनय. मुलांनी वडिलाची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावे की माझ्या वडिलांनी माझे पालन पोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजे. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करील असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात, सद्गुणाचा त्याचा उपदेश करतात, आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात, त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्या नावावर करतात. भगवान बुद्ध शिगालाला मुलाचा विनय सांगतात इथे. आता त्यावेळेस भगवान बुद्धांनी सांगितलं की वडील आणि आई काय काय करतात. याच्यामध्ये जर आजही आपण बघितलं तर काही मोठा फरक जाणवत नाही. उलटा जास्त फरक काय जाणवतो की तेव्हाही आई वडील मुलाला सांभाळत होते, आजही आई वडील मुलांना सांभाळतात. नुसते सांभाळतात का? नाही. 5-5 मुलं जरी असले तरी आई वडील त्यांना नुसते सांभाळत नाही, तर त्यांच्या पायावर उभे करतात. आपला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, आपल्या भविष्याची कुठलीही चिंता न करता सगळे आई वडील मुलाकरता करत असतात. परंतु 5-5 मुलं एका आई वडिलांना सांभाळू शकत नाही. हा त्यावेळेचा ना आताचा झालेला फरक आहे. बरं, भगवान बुद्ध नुसतंच तुम्हाला अध्यात्म नाही शिकवत. एका सुत्तामध्ये एक पोरगा आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही तर त्या आई वडिलाला भगवान बुद्ध सल्लाही देतात की चौकामध्ये उभा राहून त्यांना सांग लोकांना की हा मला सांभाळत नाही. बुद्धांनी ह्या सुत्तामध्ये
सांगितलेलं आहे की म्हणजे बुद्ध काही लाड नाही करत की बाबा पोराचं झाकून ठेवा म्हणून. हल्ली तेच होतं की आता कायद्याने तर बऱ्याचशा आता मुलं आई वडील मुलांवर केस करायला लागले की आम्हालाही पोटगी पाहिजे म्हणून. बहिणी भावावरती केस करायला लागल्या. कारण स्वातंत्र्यामध्ये की आपण आपली कर्तव्य जेव्हा विसरायला लागतो तेव्हा मात्र कायदा पुढे येतो. आणि म्हणून मुलाचं कर्तव्य काय तर मुलांनी आई आणि वडिलांना सांभाळलं पाहिजे, कारण ते त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध त्या शिगालाला सांगतात की मुलाच्या विनयानुसार आई वडिलाची सेवा. कारण त्याच्याच वडिलांनी त्याला दिशेची पूजा करायला सांगितली होती. तर भगवान बुद्ध सांगतात की तुझ्या वडिलाचं चुकीचं होतं, तर दिशाची पूजा करणं हे मुलाचं कर्तव्य, म्हणजे आई वडिलाची सेवा केली पाहिजे. ती एक प्रकारची पूजा होते, तो एक विनय आहे. शिष्यासाठी विनय. कधी कधी आपण गुरु आणि शिष्य याच्यामध्ये बऱ्याचसा फरक. आताच्या जमान्यामध्ये आपण गुरु कोणाला म्हणायचं, इथून सुरुवात होतं ना की आपला राजकारणाचे लोक तर म्हणायला लागले की आता आमचा भारत विश्वगुरु होणार आहे. विश्वगुरु होणार तर विश्वगुरुचं खरे कोण होते? भगवान बुद्ध विश्वगुरु होते. भगवान बुद्धाच्या काळामध्ये सगळ्या जगाने गुरुत्व मानलं होतं आणि ते एकदम म्हणजे असं प्रॅक्टिकल होतं, असं तसं नव्हतं. भगवान बुद्ध गेल्यानंतरही इथे जवळजवळ 12व्या शतकापर्यंत भारत हा विश्वगुरु होता. कारण इथे पूर्ण देशातून जगातून लोक शिकायला येत होते. आणि काय शिकत होते तर भगवान बुद्धाची शिकवणच शिकत होते. आणि म्हणून शिष्याचं काय नातं असावं गुरुच्या प्रती. मग आपण जर विचार केला तर आपल्या गुरु परंपरा कुठून सुरू होते तर मला वाटतंय आपल्या घरामध्ये पहिला गुरु आपली आई असते. मग आपली आई पहिला गुरु असते. आई वडिलाचं ऋण तर फेडलंच पाहिजे, पण ती पहिली शिक्षक आहे, आपली पहिला गुरु आहे. आणि म्हणून पहिल्या शिष्याचं काम तर ते असतं की मी तिथे त्या गुरुची संकल्पना किंवा इज्जत केली पाहिजे, त्या गुरुचा मान सन्मान केला पाहिजे. शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा, त्यांना अभिवादन करावे, त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे, त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे. आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. ते ज्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्यांचे सर्व तऱ्हेने त्यांच्या रक्षणाची काळजी वाहतात. गुरु शिष्यामध्ये इथे त्यावेळेस असेल, बुद्धाने जेव्हा सांगितलं त्यावेळेची परंपरा काय असेल की एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूला शिकवत असेल ना, म्हणून मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की जेव्हा आपला गुरु किंवा उपाध्याय थेरो भिक्षू सामनेराला शिकवत असतील, महाथेरो थेरोला शिकवत असतील. नालंदा बुद्ध विहारामध्ये मला वाटतं शिक्षकाच्या पदव्याही आणि शिकणाऱ्याच्या पदव्याही ह्याच होत्या. आणि म्हणून गुरु आणि शिष्याची की जेव्हा गुरु आला तर शिष्याने उठून उभं राहिलं पाहिजे. मग आपल्याकडे आता बऱ्याचशा संकल्पना निर्माण झाल्या. आपण आईपासून सुरुवात केली तर मग कधी कधी आपला वर्गाचा शिक्षक असतो, जे आपण भौतिक जगातलं शिक्षण घेतो त्याचा एक गुरु आहे. मग आपण कधी कधी आम्ही आमचे धर्मगुरूही म्हणतो, आहे की नाही. आम्हाला तुम्ही धर्मगुरूच म्हणता ना की बाबा हे आमचे धर्मगुरू आहेत. मग इथे सांगितलेल्या संकल्पना जर आताच्या जगामध्ये असेल तर आपण पहिला गुरु आपल्या आईपासून सुरुवात करावी, तर शेवटला आपल्या धम्मगुरूपर्यंत यावं. आणि मग त्या त्या क्षेत्रानुसार तसा तसा त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. कारण आईचा गुरु म्हणून मान सन्मान करायचा असेल तर आईने आपल्याला जे जे बी सल्ले दिलेत किंवा जी जी तिची अपेक्षा असेल, कारण आई कधी कधी अनाडी असते, म्हणून आपण म्हणायचं का तिला किती गुरु नाही म्हणून. कारण जगातल्या पहिल्या विद्यापीठाची पहिली गुरु तीच असते. व्यवहाराचं शिक्षण आईसारखं दुसरं कोणीच देऊ शकत नाही. ती कितीही जरी अनाडी असली तरी मात्र व्यवहाराचं शिक्षण ही आईच देते. किंवा तुम्हाला संस्काराचं, वागणुकीचं आणि चालचलणुकीचं शिक्षण, तुमच्या चारित्र्याचं शिक्षण हे आईपासूनच मिळत असतं. आणि म्हणून आई ही जगातला पहिला सांस्कृतिक गुरु आहे. त्या सांस्कृतिक गुरुचा आदर सत्कार जर करायचा असेल तर मग कशा पद्धतीने केला पाहिजे आपण. कारण आईच्या आचरणाची गोष्ट आपण जेव्हा
मोठे मोठे होत जातो तेव्हा आईने शिकवलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या ध्यानात असली पाहिजे. प्रत्येक तिने शिकवलेल्या संस्कारानुसार आपण वागलं पाहिजे. कधी कधी आपल्या लक्षातही त्या काही गोष्टी येत नाही. आई अनाडी आई पण बोलता चालता म्हणत असते की माझा पोरगा पंडित आहे, किंवा कारण तिला तिचाच पोरगा पंडित वाटत असतो, कोणाचाच दुसरा पोरगा तिला पंडित वाटतो का? आणि म्हणून जगामध्ये एका तत्ववेत्याला विचारलं होतं की जगातली सगळ्यात बाई कोण चांगली आहे, तर त्याने उत्तर दिलं होतं की आपली आई. आपल्या आईपेक्षा सगळ्यात चांगली स्त्री ह्या जगात असूच शकत नाही, कारण आईपेक्षा चांगली स्त्री दुनियात कुणीही नाही. कारण तशी आई शिक्षक आहे, आई पालक आहे, आई सगळ्या गोष्टी आहे. एका ठिकाणी तर असं म्हटलं गेलं की देव नावाची संकल्पना थोड्या वेळाकरता आपण ऍक्सेप्ट जरी केली तर देव नावाची संकल्पना फक्त आईलाच लागू पडते. कारण देवाचे गुण जर आम्ही मनात जरी ठरवलं की देवात काय गुण असावेत, तर ते सगळे गुण तुम्हाला आईत सापडतील. कारण आईजवळच सगळ्या गुणाची शिदोरी असते आणि मुलाला देण्याकरता आईजवळ देवापेक्षाही मोठं काम असतं. म्हणून हायपोथेटिक जरी आपण म्हटलं की देव मानायचं, तर मग मात्र देव मानायचंच ठरलं तर आपल्याला आईला देव मानावं लागेल. कारण देवाच्या ठिकाणी आई असते. आणि म्हणून आपण आपल्या मुलासाठी तो विनय आहे की आपल्या आई वडिलाला, किंवा शिष्यासाठी विनय आहे की आपल्या शिक्षकाची, आपल्या उपाध्यायाची आपण इज्जत केली पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. पती पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिची एकनिष्ठेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगाचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजावते. ती पातिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्य पाळते. कुलपुत्राने औदार्याने, दक्षिण्याने, दान धर्माने आपल्या मित्राची आणि सहकार्याची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटाचे त्याला आधार देतात. त्याच्या आपद व्यवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्याच्या परिवाराला हिताला जपतात. इथे भगवान बुद्ध विनयामध्ये पती पत्नीचा विनय सांगतात. भगवान बुद्धांनी मागे पती पत्नीच्या 4 जोड्याही सांगितलेल्या आहेत एका सूक्तामध्ये. याच्यामध्ये काय सांगितलं की भगवान बुद्धांनी सांगितलं की पती पत्नीच्या विनयामध्ये जगामध्ये चांगला पती आणि वाईट पत्नी ही एक जोडी असते. म्हणजे चांगला पती कसा आहे की तो दारू पित नाही, चोरी करत नाही, मारामारी करत नाही, बायकोला त्रास देत नाही. पण नेमकी याच्या उलट बाई आहे, आणि तरी ह्या दोघांचा संसार जिंदगीभर चालतो. त्यांना मुलं बाळही होतात आणि ते दोघं मरूनही जातात. म्हणून पती आणि पत्नी ते आदर्श पती पत्नी आहेत का? नाही. दुसऱ्या बाजूनी चांगली पत्नी आणि वाईट नवरा अशी एक जोडी असू शकते. कारण बाई खूप चांगली आहे पण नवरा दारू पितो, चोरी करतो, मारामारी करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि ह्या दोघांचाही संसार होतो. त्यांनाही मुलं बाळ होतात. बुद्धांनी यांच्या सूत्रात सांगितलं. परंतु यांना ही आदर्श जोडी म्हणता येते का? पती पत्नीचा विनय त्याला म्हणता येईल का? नाही. भगवान बुद्धांनी त्या विनयात, आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पूजाविधी या पुस्तकामध्ये आपल्याला लग्नाच्या वेळेस प्रतिज्ञा घेतानाही काय प्रतिज्ञा सांगितली होती की माझ्या पतीने कमवलेल्या धनाचा मी सांभाळ करेन. ही लग्नामध्ये आपल्याला एक प्रतिज्ञा दिली जाते. कुठून आली ती? तिथून आलेली. कारण त्यावेळेच्या पत्नीचं काम काय होतं? पतीने कमवावं आणि तिने घर सांभाळावं, ही त्या बुद्धाच्या काळातली संकल्पना होती. म्हणून बुद्ध त्यावेळेस ते सांगतात. आता ते आपल्याला करता येईल का? कारण आता दोघंही कमावतात. कधी कधी मी फिरायला जातो तर तुमच्या बंगल्याच्या पुढच्या पाट्या बघतो मी, वर नवऱ्याचं नाव असेल तर खाली बायकोचं नाव जरूर असतं, आहे की नाही? कुठल्या सगळ्या जवळजवळ 90% बघा तुम्ही. याचा अर्थच तो आहे की बाबा माझं तुझं दोघं मिळून सांभाळू, तुझं एकट्याचं हे काही नाही. म्हणजे चेंज झाला, व्हायला हवं. परंतु त्यावेळेस पती आणि पत्नी, मग तिसरी जोडी कोणती सांगितलेली त्यांनी? दोघही वाईट, नवराही वाईट आणि बायकोही वाईट
आपल्या आजूबाजूला भेटतात या जोड्या, बुद्धांनी सांगितलेल्या जोड्या आपल्या आजूबाजूला तुम्हाला हमखास बघायला भेटतील की नवराही दारू पिऊन येतो आणि बायकोही आपल्याच चालत असते, त्यांनाही मुलं होतात, तेही जिंदगीभर संसार करतात आणि तेही मरून जातात, पण तीही जोडी काही आदर्श होत नाही. पण मात्र एक शेवटची जोडी आहे की ते दोघही चांगले असतात. अशा जोड्या पण मात्र खूप कमी भेटतात आपल्याला बघायला, त्याच्या दोन्ही जोड्या दोघही चांगले, नवराही धार्मिक आहे, बायकोही धार्मिक आहे, दोघही जरी काही नसेल पण अल्प याच्यामध्ये दोघं समाधानी आहे आणि मात्र त्यांच्या घरामध्ये कधी शांततेचा भंग होत नाही. आणि म्हणून बुद्धांनी तो पती पत्नीला विनय सांगितलेला आहे की दोघांनी एकमेकाचा मान सन्मान केला पाहिजे, दोघांनी एक दुसऱ्याचा आदर सत्कार केला पाहिजे. कारण मी इथेच तुम्हाला एक कथा सांगितली होती की पती आणि पत्नी जर ते खरोखर दोघही चांगले असतील तर ते अपत्यही झिडकारतात, पण दोघे एकमेकाला साथ देतात शेवटपर्यंत. आणि म्हणून पुराण्या जन्मामध्ये पार्टनर असंच नाही म्हटलं तर त्याला अर्ध अंगिनी आणि अर्ध त्याची म्हटलं. म्हणून एका कार्यक्रमामध्ये मी बघितलं होतं की पती आणि पत्नी ही संकल्पना चांगली नाही, त्याला सहचर म्हटलेली संकल्पना चांगली आहे. कारण पती म्हटलं की मालक येतो, पतीचा अर्थ मालक आहे आणि पत्नीचा अर्थ गुलाम आहे. म्हणून ही संकल्पना पती पत्नीची आज तरी मान्य करण्यासारखी नाही, त्याला एकमेकाचे सहकारी तुम्ही जरूर म्हणू शकता किंवा एकमेकाचे रस्त्याने चालणारे दोघ जण सहाय्यक आहे. आणि जेव्हा हे दोघं सहाय्यक होतील तेव्हा मात्र ती जोडी चांगली होते आणि मग ती समजदार होते. कारण आता तुम्ही जर मुंबईकडे गेला तर दोघही नवरा बायको काम करतात, दोघही काम करतात, दोघही ड्युटीला जातात, दोघही येतात, दोघांनाही मुलं बाळा असतात. मग काय होतं तिकडे तिकडे उडी ओढाताण होते की पुरुषी अहंकार असतो की बायकोनी स्वयंपाक केलं पाहिजे, हे तिचा जन्मसिद्ध कर्तव्य आहे आणि आरामशीर पलंगावर बसलं पाहिजे हा याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मग तिथं भांडणं होतात कारण तीही कमवते ना, उलटी त्याच्यापेक्षा जास्त कमवते. कारण हल्ली कधी कधी नवऱ्यापेक्षा बायको जास्त कमवते आणि मग तिलाही ट्रेनिंग दिल्या जातं की बाई तू जरी कमवत असला तरी मीही कमवते, म्हणून दोघांनी काम केलं पाहिजे. मग जे समजदार असतात तेही सकाळी उठले तर तिने चहा टाकला असेल तर हा तांदूळ निवडायला तिला जरूर मदत करतो. कारण हे जर केलं तर हेच दोघा नवरा बायकोचे विनय आहे. जोपर्यंत दोघांच्या विनयाने चालते तोपर्यंत संसार चांगले चालतात, पण जर विनय दोघापुढे नाही हुकला तर मग मात्र ते संसार चालत नाही. आता तर भीती एवढी आहे की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज व्हायला लागले, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज यायला लागले आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये विवाह संस्था बुडेल की काय अशी एक प्रकारची भीती वाटायला लागली. आणि म्हणून इथे बुद्ध धर्म अति आवश्यक आहे. बुद्ध धर्माच्या विनयानुसार जर वागले तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जायची गरज नाही आणि कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मोठ्या हे करायचे. कारण विनयामध्ये जर बुद्धाच्या धर्मानुसार वागले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सारख्या पद्धतीने मिळू शकतील. म्हणून पती आणि पत्नीचा विनय बुद्धांनी त्यावेळेस जो सांगितला होता जशाला तसा जरी आज लागू पडत नसला तरी पण मात्र विनय आधुनिक पद्धतीने का होत नाही, पण बुद्धाच्या धम्मानुसार जर वागत गेले तर नवरा जे करत असेल तर पत्नीने त्याला मदत केली पाहिजे. एकमेकाच्या सामंजस्याने वागलेल्या पती पत्नीचा संसार चांगला होऊ शकतो. धनी व सेवक यासाठी विनय हे सिगाल सुत्तामधले आहे. आणि बाबासाहेब इथे त्यांनी घेतले की धन्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवावे, त्याने त्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे, अन्न व मजुरी द्यावी, ते आजारी पडला असताना त्याची शुश्रूषा करावी, असाधारण अस्वादिष्ट पक्वाने त्याने वाटून खावी, वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करतात, ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्यानंतर झोपतात, त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात, ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची कीर्ती सर्वत्र वावरतात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मना त्यावर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराडमुख करतात, त्यांना सन्मार्गाचा उपदेश करतात, मायेने त्यांच्या संबंधी विचार करतात, जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवतात आणि पूर्वी जे कानी पडले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. धनी आणि सेवक भगवान बुद्धांनी
तुमच्या घरी जर नोकर असेल, त्या जमान्यामध्ये सांगितलं बघा. आणि बाबासाहेबांनी त्याच धम्मातून तुम्हाला कर्मचाऱ्यांना रजा आणि कामाचे तास भगवान बुद्ध त्यावेळेस तिथे सांगतात की त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला काम द्या. कारण एखादा जर हडकुळा माणूस असेल आणि त्याला तुम्ही नांगर ओढायला सांगितलं तो ओढेल का? नाही. मग त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला काम द्या, बुद्ध त्यावेळेस सांगतात. तर बाबासाहेबही, कारण पहिल्याने जेव्हा इंग्रजाच्या राज्यामध्ये होतं तेव्हा स्त्रीला माणसाबरोबरचा पगार पण मिळायचा नाही, किंवा स्त्रीला रातपाळीमध्ये याच्यामध्ये काम करायची ही होती. पण बाबासाहेबांनी ह्या वचनामधून घेतलं आणि ते घटनेमध्ये आणलं की 8 तासाची ड्युटी आणि रविवारची सुट्टी. हे कुणी आणलंय? बाबासाहेबांनी. आणि त्याला घटनेचा आवाका दिला. आणि नेमकं कधी केलं? घटनेमध्ये नाही केलं. बाबासाहेब इंग्रजाच्या काळात मजूर मंत्री होते तेव्हा त्यांनी केलं होतं. म्हणजे बुद्ध तत्वज्ञान जेव्हा चालत आलं तर काळ परत्वे बदललं पाहिजे, ते बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये आणून आणि प्रत्येक भारताच्या याच्यामध्ये त्या काळात स्त्रीला शिक्षणाचा आणि मतदानाचा अधिकार, प्रगत झालेल्या अमेरिकेमध्येही स्वतंत्र झाल्याच्या जवळजवळ 70 वर्ष त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु बाबासाहेब बोधिसत्व असल्यामुळे आणि बाबासाहेबाला ही जाणीव असल्यामुळे बुद्ध चरित्र त्यांनी आणि बुद्धाच्या धम्माचा पूर्ण अभ्यास केल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच स्त्री शिक्षण आणि मतदानाचा अधिकार सोबतच मिळाला. आणि कुठलंही भेदभाव नव्हता करता स्त्री आणि पुरुष. आजही तुम्ही जर गेलात तर शिक्षक स्त्री असो चाहे पुरुष असो, दोघांना पगार सारखाच असतो, कामाचे तासही सारखेच असतात. कारण पहिल्या जमान्यामध्ये स्त्रीला, कारण मला आठवतंय की जेव्हा आमच्या गावामध्ये माझे वडील कामाला जायचे त्यावेळेस माझ्या वडिलाची मजुरी 2 रुपये असेल तर माझ्या आईला निंदायचे 12नेच भेटायचे. कारण माझ्या नजरेसमोरची गोष्ट आहे. त्यावेळेसही हा भेदभाव केला जायचा, परंतु आता गावाकडे हा भेदभाव केला जात नाही. किमान तुमच्या मजुरीमध्ये तरी केल्या जात नाही, परंतु त्यावेळेस होत होता. म्हणून इथे की आपल्या नोकराप्रती आपल्या धन्याचं काय, म्हणजे जो धनी असो त्याचं काय कर्तव्य आणि नोकराचं काय कर्तव्य. तर तो नोकर तुमच्या कीर्ती वाढवण्याकरता तुम्हाला उपयोगी पडत असतो. हा सिगालाला बुद्धांनी सांगितलेला विनय आहे. निष्कर्ष, भगवंताने सियालाला वरील प्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी, किंवा जे गुपित होते ते उघड करावे, किंवा पदभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा, किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंताने मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. आणि इथे सिगालाला भगवान बुद्धांनी सांगितलेले सगळं पटतं आणि तो भगवान बुद्धाला शरण येतो. कन्येसाठी विनय. एकदा भगवान बद्रीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेंढकाचा नातू उद्धव याने त्यांना भेट दिली आणि अभिवादी करून तो त्यांना बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला, भगवान, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे. भगवंतांनी त्याला मूक संमती दिली. भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले. हे पाहिल्यावर उग्गा आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्याच्या उजव्या बाजूने निघून गेला. रात्र संपल्यावर भगवंतांनी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चिवर घेऊन ते उग्गाच्या घरी आले. तेथे त्याच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उग्गाहाने स्वहस्ते भगवंताचे समाधान होईतोवर अन्न वाढले. भगवंताने भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उग्गह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला, भगवान, या माझ्या मुली, त्या आता पतिगृही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना सहानपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. यावर भगवंत त्या मुलीला उद्देशून म्हणाले, मुलींनो, तुम्ही अशा प्रकारे वर्तन ठेवावे की आमचे आई बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेम बुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू, मनपूर्वक काम करू, कुठलीही गोष्ट करायला
सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लावू, नेहमी गोड आवाजात बोलू, असे वागायला शिका. त्याप्रमाणे आमच्या पतीचे आप्तेष्ट, आई बाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ, त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येतात, त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू, असे वागायला शिका. त्याप्रमाणे पतिग्रहीची सर्व कृत्ये, मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल, असे वागायला शिका. त्याप्रमाणे दूध कामगार हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाही, ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे, हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असे वागायला शिका. त्याप्रमाणे आपले पती जे धनधान्य, सोने रुपये कमाई करून घरी आणतील, ते आम्ही सुरक्षित ठेवू, त्याच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू, आणि जेणेकरून चोर, दरोडेखोर, लुच्चे, लफंगे यांच्या नजरेतून ते सुरक्षित राहील, असे सर्व काही करू, असे वागायला शिका. हा उपदेश उग्गाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्याने कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले. भगवंताला त्यावेळेस प्रवचन किंवा भोजनदान दिल्यानंतरही आजही तुम्ही भिक्षूला कुठेही घेऊन गेला की भगवंताच्या नियमानुसार भगवंतांनी भिक्षूला तेच सांगितलं की कोणाच्याही घरी गेलात आणि भोजन स्वीकारलं तर फुकट खायचं नाही, काहीतरी तुम्ही दिलं पाहिजे. मग भिक्षूजवळ द्यायला काय असतं? धम्म. भिक्षू धम्म देतात. आता ही प्रथा कुठून चालत आली? भगवंतापासून. कारण भगवंतही ज्याच्या घरी गेले, जिथेही भोजन स्वीकारलं, तिथे ते धम्माचा उपदेश केल्याशिवाय आले नाही. तसंच उग्गहाच्या घरी गेल्यानंतर उग्गहाने विचारलं की ह्या माझ्या मुली आहेत आणि आता ह्या परग्रही जाणार आहे. बघा त्यावेळेची परिस्थिती. कारण बाबासाहेबांनी जरी आता ग्रंथ लिहिलेला असला त्या शतकामध्ये, पण गौतम बुद्धाचा जशाला तसा, कारण त्यावेळेची परिस्थिती जशी होती. आता तुम्ही विचार करा, जर बुद्ध आज असते तर बुद्ध म्हटले असते का की आई बापाने दिलं त्या घरी राहा? फरक बराच झाला. आजही आई बापाने, कारण आताची मुलं बगावत करतात, बंड करतात, की त्यांना आई वडील दुश्मन वाटायला लागला. पण कुठलेही आई वडील आपले दुश्मन नसतात. कुठल्याही आई वडिलाला आपल्या मुलाचं वाईट झालेलं बघवत नाही, करत असतात. परंतु बघण्यामध्ये आणि आपल्या विचार करण्यामध्ये बरेचसे फरक झाले. तुम्हाला कळत नसेल, पण काही मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली प्रेम प्रकरण, आणि याच्यामध्ये कुठलाही विचार न करता किंवा कुठल्याही गोष्टीचा मनातून विचार न करता त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे काही मुली उद्ध्वस्त झाल्या. आपण पेपरलाही वाचत असाल, यालाही वाचत असाल. मनाने करायला काही हरकत नाही, परंतु जोपर्यंत तुमच्यात तेवढी प्रगल्भता आली नाही तोपर्यंत मात्र आई वडिलाचंच ऐकावं. आई वडिलांनी आता तेवढं प्रगल्भ व्हायला काही हरकत नाही. कारण जर आपली मुलगी डॉक्टर, इंजिनियर असेल तर ती तेवढी सदृढ झाली, म्हणून तिच्या इच्छेला आपण चौकशी करून मान द्यायला काही हरकत नाही. जर एखादी मुलगी किंवा मुलगा आमच्याकडे जर एखादा प्रेम विवाहाचा प्रस्ताव तुमच्याकडे देत असेल तर आई आणि वडिलांनी तेवढं प्रगल्भ व्हायला काही हरकत नाही. हा, तुम्ही चौकशी जरूर करावी. कारण मी तर नेहमी सांगत असतो की आत्ताची मुलं, कारण पहिल्या वेळेची लग्न कशी ही बालवयात व्हायची. आपण जर विचार केला तर बाबासाहेबाचं लग्न हे रमाई 9 वर्षाच्या आणि बाबासाहेब 14 वर्षाचे. बालविवाहच होता की नाही? पण त्यावेळेच्या रमाई ही रामजी बाबाची पसंत होती, बाबासाहेबाची होती का? नाही. पण तरी रामजी बाबाची पसंत चुकली होती का? कारण त्यावेळेस संस्कार तसे होते. आता जर आपण बालविवाहाला मान्यता दिली तर, कारण आता त्या पद्धतीत नाहीये. कारण आताच्या आपण बघितलेले की चांगल्या शिकल्या सवरलेल्या मुली चुकतात, उद्ध्वस्त होतात. आणि म्हणून आई आणि वडिलांना जसं प्रगल्भ होण्याची वेळ आहे तशी मुलांनाही होण्याची सवय आहे. कारण कुठल्याही मुला आणि मुलींनी हा विचार केला पाहिजे की माझ्या आई आणि बाबा माझे दुश्मन नाहीये. भगवान बुद्धांनी त्यावेळेसचा संदेश दिला. आजही भगवान बुद्ध असते तर भगवान बुद्धांनी तोच सल्ला आई आणि बापाला दिला असता
की जर मुलगा निर्व्यसनी असेल, धर्माच्या आचरणानुसार करणारा असेल आणि कमावता असेल तर आई वडिलांनी जातपात बघू नये. कारण बुद्ध धम्म हा आचरणाचा धम्म आहे. म्हणून मी मागे तुम्हाला इथे उदाहरण दिलं होतं. सुकुमार कांबळे म्हणून प्राध्यापक आहेत मातंग समाजाचे, त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आपल्यासारखे ते जन्माने बौद्ध नाही आहेत, मातंग असतानाही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यांची एकच अपेक्षा होती की मला पूर्वाश्रमीच्या महाराणी मुलगी द्यावी. आता तशी अपेक्षा करणंही नाही, कारण माझं म्हणणं तर असं आहे की आपण एवढं भक्कम व्हावं की आपण होऊन आपल्याला कोणीतरी स्वीकारलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी कशा आहेत, स्वीकारायच्या. कारण बुद्ध जरी आता जरी असते तर जबरदस्ती एखाद्या मुलीचा हात कोणाच्या हातात देणं काही बरोबर नाही. की मी आहे, मी बाप आहे म्हणून माझी मुलगी उचलायची आणि त्याच्या हातात द्यायची, त्याला अर्थ नाही. तो तसा कॅपेबल असावा आणि त्या मुलीलाही तो अनुरूप वाटावा ना. पण त्यांना मात्र ते नाही. आणि म्हणून ते वैतागून कधी कधी प्रवचनात सांगतात त्यांच्या की मी बुद्ध झालो पण नाही दिले. कारण त्यांचं ते ऍक्च्युली गलत आहे. अपेक्षाच ठेवू नये, कारण ते ऑटोमॅटिक होतं. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो की आपल्या पूर्वाश्रमीच्या महारामध्येही 12 जाती होत्या. विदर्भाकडे गेले तर तिकडे बावणे, अंधवन हे प्रकार येतील. तुम्ही कोकणाकडे गेले की सोमस, मराठवाड्यात गेले तर अजून तरी तिळवण, लाडवण अशा काहीतरी भानगडी आहेत. परंतु आपण 1956 साली घेतलेल्या दीक्षेनंतर आता जवळजवळ ते सगळं मिटत आलं. थोडं थोडं अजूनही बाकी असेल पण आता मिटत आलं. आता आपण काय म्हणतो की तो बुद्ध आहे, बौद्ध पद्धतीने लग्न करायला तयार आहे, काम भागलं. हे अजून काही दिवसांनी मातंग आणि चर्मकार बौद्ध झाले तर हे काही दिवसांनी तेही मिटेल. त्यांनी जर बाबासाहेबाबरोबर दीक्षा घेतली असती आतापर्यंत तेही मिटलं असतं. कमीत कमी या 3 जाती तरी संपल्या असत्या. पण त्यावेळेस त्यांनी त्या हिमालयाच्या उंचीच्या बाबासाहेबाचं ऐकलं नाही. आणि मग आता तेवढ्या उंचीचे काही आपण नाहीये, कारण आपल्यामध्ये सुधारणा व्हायला खूप वेळ लागेल. आणि म्हणून आता भिक्षूचंही कर्तव्य आहे की आई बाबालाही शिकवणं. कारण मी कधी कधी विनोदाने म्हणत असतो की तुम्हाला जर तुमच्या मुलीला वर शोधायचा आहे तर तुमच्या महारामध्ये शोधाल ना, तर लिमिटेड आहे की नाही. जर तुमची मुलगी समजा एमडी आहे, डॉक्टर मध्ये एमडी झाली, तर तुमच्या महारामध्ये लवकर मिळणं शक्य आहे का? बरं तो आशेलाही एमडी, तर तो अजून भाव खाईल ना. मग थोडासा फैलाव करा ना, जा ना मातंगामध्ये शोधायला, मिळेल. चर्मकारामध्ये शोधा, मातंगामध्ये शोधा, धनगरामध्ये शोधा, कुंभारामध्ये शोधा. म्हणून जर जातीचा विस्तार झाला, हा लायक शोधा. तो नालायक नसावा, लायक असावा. आचरणाने तो जातीने कुठलाही असेल, जर आचरणाने बुद्ध असेल तर स्वीकारायला काही हरकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धही असते तरी आताही त्यांनी तेच सांगितलं असतं की त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं होतं की मुलींनी सगळ्याच्या लवकर उठावं आणि सगळ्याच्या शेवटी झोपावं. आता तरी असा सल्ला मी देणार नाही. सगळ्याच्या अगोदर तिला उठायची गरज नाही. तिने नवऱ्याबरोबर जरूर उठावं. तो उठला, त्याने आंघोळीला पाणी ठेवलं, आपण बी ठेवावं, आपण हे करावं, जर दोघंही कमवत असतील तर. पण जर गृहिणी असेल मग मात्र तिची जबाबदारी होते. कारण तिने तयार केलं तर हा ड्युटीला जाईल ना. जर तिने नाही तयार केलं तर हा काही ड्युटीला जाणार नाही. म्हणून जर गृहिणी असेल तर तिने तिची ड्युटी त्या पद्धतीने केली पाहिजे. दोघंही जर नोकऱ्या करत असतील तर दोघांनी सामोपचाराने ते काम केलं पाहिजे. म्हणून आत्ताच्या भिक्षूचं सांगणं हे सम्यक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? सम्यक असलं पाहिजे. कारण त्यावेळेस त्या परिस्थिती वेगळी होती. कारण त्यावेळेसच्या स्त्रिया या गृहिणीच होत्या. कारण त्यावेळेसच्या स्त्रिया गृहिणी असल्यामुळे त्यांनी घरातलीच कामं केली पाहिजे. आणि घरातली कामही तेवढीच महत्वाची आहे. एक सर्वे आहे, जेवढी नोकरीला जाणारी बाई काम करते ना तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं काम ही घरी गृहिणी असते, ती जास्त काम करते, परंतु ती बिनपगारी असते. ऍक्च्युली एक सर्वे आहे की तिला पगार जास्त द्यायला पाहिजे. बिनपगारी आहे पण काम जास्त करते. म्हणून गृहिणीची जबाबदारी खूप मोठी आहे. आणि तिथे बुद्ध परत सांगतात की ज्या वेळेस राजा प्रसेनजित त्यांच्याजवळ बसलेला होता आणि जेव्हा राणी प्रसूत होते आणि मुलगी झाली खबर येते तेव्हा तो नाराज होतो. तेव्हा भगवंत सांगतात की राजा नाराज होण्यात अर्थ नाही, कारण मुलगी ही खूप
मोठी होऊ शकते, कारण ती दोन घराचा उद्धार करते. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तीच परिस्थिती आहे की तुम्ही बसलेल्या जरी असाल तरी तुम्ही दोन घराचा उद्धार करत असता. मुलगा एकाच घराचा उद्धार करतो. आणि म्हणून पती आणि पत्नीच्या विनयामध्ये किंवा मुलीच्या विनयामध्ये किंवा पत्नी आणि पतीच्या विनयामध्ये भगवान बुद्धांनी शिगालाला जे सांगितलं होतं ते आजही आपल्याला जशाला तसं थोड्याफार फरकाने लागू पडतं. मला वाटतं आपण हे प्रकरण इथेच थांबू, बाकी उद्या बघू.